भगवान शंकरांची उपासना, प्राचीन वास्तुकला, तांत्रिक परंपरा आणि आध्यात्मिक ऊर्जा यांचा अद्भुत संगम म्हणजे लिंगराज मंदिर. आज आपण जाणून घेणार आहोत त्या मंदिराची रहस्यमय कथा, जिथे प्रत्येक दगड ओम नमः शिवायचा नाद करतो आणि जिथे आजही भक्तांना जाणवते एका अदृश्य शक्तीचे अस्तित्व. एका ऋषींनी अनेक वर्ष कठोर तपस्या केली. ना अन्न ना विश्रांती, फक्त महादेवांच्या ध्यानात लीन झालेले ते साधक. असं म्हणतात की त्यांच्या तपस्येने प्रसन्न होऊन स्वतः भगवान शिव प्रकट झाले आणि त्यांनी सांगितलं, जिथे माझं लिंग स्वयं प्रकट होईल तिथेच माझं निवासस्थान असेल. आणि त्या क्षणापासून सुरू झाली एका दिव्य स्थळाची कथा, जी आज हजारो वर्षांनंतरही भक्तांच्या मनात तितकीच जिवंत आहे. हे फक्त मंदिर नाही, हे आहे शिवशक्तीचं जागृत केंद्र, जिथे प्रत्येक श्वासात हर हर महादेवचा नाद ऐकू येतो. भारताच्या पूर्व किनाऱ्यावर असलेल्या ओडिसा राज्याची राजधानी भुवनेश्वर, जिला मंदिरांचे शहर म्हणून ओळखलं जातं, आणि या शहराच्या मध्यभागी उभं आहे भव्य आणि रहस्यमय लिंगराज मंदिर. हे मंदिर भगवान शिवांना समर्पित आहे. इथे त्यांची त्रिभुवनेश्वर म्हणून पूजा केली जाते, म्हणजे तीनही लोकांचे स्वामी. पुराणांनुसार या संपूर्ण क्षेत्राला एकाम्र क्षेत्र म्हटलं जात होतं. असं मानलं जातं की येथे एकेकाळी कोटी शिवलिंगांची स्थापना करण्यात आली होती. स्कंद पुराणातही या क्षेत्राचा उल्लेख आढळतो. म्हणूनच प्राचीन काळापासून हे स्थान शिवभक्तांसाठी अत्यंत पवित्र मानलं जातं. 10व्या शतकात सोमवंशी राजवंश ओडिसावर राज्य करत होता. त्या काळातील पराक्रमी राजा ययाती केसरी यांनी आपली राजधानी जासपूरहून भुवनेश्वर येथे हलवली. यामागे एक मोठं कारण होतं, भुवनेश्वरचं धार्मिक महत्त्व आणि इथली प्राचीन शिवभक्ती परंपरा. राजानं ठरवलं की हे शहर फक्त राजधानी नसेल, तर भारतातील एक महान धार्मिक आणि सांस्कृतिक केंद्र बनेल. आणि त्यातूनच सुरू झालं लिंगराज मंदिराचं भव्य निर्माण कार्य. मंदिर ओडिसाच्या प्रसिद्ध कालिंग शैलीत बांधण्यात आलं आहे. मंदिराचा उंच शिखर जवळपास 180 फूट उंच आहे. विशाल दगडांवर केलेली नक्षीकाम, देवदेवतांच्या मूर्ती, अप्सरा, नृत्य दृश्यम आणि सामान्य जीवनाचं चित्रण, हे सर्व पाहिल्यावर असं वाटतं जणू दगड जिवंत झाले आहेत. मंदिर परिसरात जवळपास 64 लहान मोठी मंदिरे आहेत, ज्यात गणेश, पार्वती, कार्तिकेय, भुवनेश्वरी आणि इतर देवतांची पूजा केली जाते. लिंगराज मंदिराचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे येथे शैव आणि वैष्णव परंपरेचा संगम दिसतो. इथे भगवान शिवांना हरिहर रूपात मानलं जातं, म्हणजेच शिव आणि विष्णू यांचं एकत्र स्वरूप. त्या काळात ओडिसामध्ये शैव आणि वैष्णव दोन्ही परंपरा प्रभावी होत्या. म्हणून समाजात एकता टिकवण्यासाठी या मंदिरात दोन्ही परंपरांचा समन्वय करण्यात आला. आता जाणून घेऊया त्या रहस्याबद्दल, ज्यामुळे हे मंदिर आणखी गूढ बनतं. मंदिरातील शिवलिंग सामान्य शिवलिंगांसारखा गुळगुळीत नाही, तो एक अनियमित पिंडासारखा दिसतो. भक्तांचा विश्वास आहे की हा शिवलिंग स्वयंभू आहे, म्हणजे तो स्वतः पृथ्वीमधून प्रकट झाला आहे. याचा व्यास जवळपास 8 फूट असल्याचं सांगितलं जातं. मंदिराजवळच आहे पवित्र बिंदुसागर सरोवर. असं मानलं जातं की भारतातील सर्व पवित्र नद्यांचं पाणी येथे एकत्र आलंय, म्हणूनच त्याला बिंदुसागर हे नाव मिळालं. अशोक अष्टमीच्या दिवशी भगवान लिंगराजांची भव्य रथयात्रा निघते. हजारो भक्त या यात्रेत सहभागी होतात. रथातून भगवानांना बिंदुसागर सरोवरापर्यंत नेलं जातं. ही यात्रा ओडिशातील दुसरी सर्वात मोठी धार्मिक यात्रा मानली जाते. आता एक गोष्ट जी अनेकांना आश्चर्यचकित करते. असं म्हणतात की रात्रीच्या 3ऱ्या प्रहरात जेव्हा संपूर्ण शहर झोपलेलं असतं, तेव्हा काही साधक मंदिर परिसरात गुप्त साधना करतात. इतिहासात ओडिशामध्ये तंत्र साधनेची परंपरा होती हे खरंय, परंतु आजही मंदिराच्या गर्भगृहात गुप्त तांत्रिक क्रिया होतात याचे ठोस पुरावे उपलब्ध नाहीत. म्हणून अशा गोष्टी श्रद्धा आणि लोककथांच्या स्वरूपातच पाहिल्या जातात. लिंगराज मंदिराबद्दल आणखी एक रोचक गोष्ट सांगितली जाते. मंदिराची रचना अशी आहे की सकाळच्या सूर्यकिरणांचा प्रकाश थेट गर्भगृहाकडे जातो. तसंच काही लोक म्हणतात की दुपारच्या वेळी मंदिराच्या शिखराची सावली स्पष्ट दिसत नाही. वैज्ञानिकांच्या मते हे वास्तुरचनेमुळे आणि सूर्याच्या कोनामुळे होतं, पण भक्तांसाठी हे महादेवांच्या दिव्य शक्तीचं प्रतीक आहे. या मंदिरात प्रवेशासाठी काही कठोर नियम आहेत. फक्त हिंदू धर्मियांना मंदिरात प्रवेश दिला जातो. गैर हिंदू पर्यटकांना मंदिर बाहेरून पाहण्याची व्यवस्था आहे. मोबाईल, कॅमेरा आणि चामड्याच्या वस्तूंवरही बंदी आहे. आज हे मंदिर भारतीय पुरातत्व सर्वेक्षण म्हणजेच ASI द्वारे संरक्षित स्मारक आहे. लिंगराज मंदिराजवळ अनेक प्राचीन मंदिरे आहेत. मुक्तेश्वर मंदिर, ज्याला ओडिसाच्या स्थापत्यकलेचं रत्न मानलं जातं. राजा राणी मंदिर, जे आपल्या सुंदर शिल्पकलेसाठी प्रसिद्ध आहे, आणि परशुरामेश्वर मंदिर,
जे लिंगराज मंदिरापेक्षाही प्राचीन मानलं जातं। अनेक साधू, योगी आणि भक्त आजही येथे ध्यान साधनेसाठी येतात। त्यांचं म्हणणं आहे की या मंदिरात एक वेगळीच ऊर्जा जाणवते, एक अशी शांतता जी मन स्थिर करते। काही भक्त तर सांगतात की येथे प्रार्थना केल्यानंतर त्यांना स्वप्नात शिवदर्शन झालं। लिंगराज मंदिर हे फक्त दगडांनी बनलेलं बांधकाम नाही, तर ती भारताच्या आध्यात्मिक परंपरेची जिवंत ओळख आहे। इथे इतिहास आहे, श्रद्धा आहे, वास्तुकला आहे आणि आहे एक अशी अदृश्य शक्ती जी लाखो भक्तांना आजही इथे खेचून आणते। मग प्रश्न हा नाही की तुम्हाला लिंगराज मंदिराबद्दल माहिती आहे का? खरा प्रश्न हा आहे की तुम्ही त्या शक्तीला अनुभवण्यासाठी तयार आहात का? कारण काही ठिकाणं फक्त पाहण्यासाठी नसतात, ती अनुभवण्यासाठी असतात। जर तुम्हाला ही महादेवांच्या या रहस्यमय मंदिराची माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये लिहा हर हर महादेव आणि अशाच भारतातील अद्भुत रहस्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।